BA भाग 3च्या 5व्या सेमच्या गृहअर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थिनींचे मी वर्गामध्ये स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण मागच्या पिरियडला जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे विकासाचे 2 महत्त्वाचे टप्पे पाहिले होते. जन्मपूर्व अवस्थेमध्ये बीजावस्था, भ्रूणावस्था आणि गर्भावस्था, तर जन्मोत्तर अवस्थेमध्ये अर्भकावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था आणि त्यानंतर आपण किशोरावस्था अशा मुख्य अवस्थांचा अभ्यास केलेला होता. आता किशोरावस्थेनंतरचं जी अवस्था आहे तिला म्हणतात प्रौढावस्था. प्रौढत्व हे किशोरावस्थेनंतर सुरू होतं. या अवस्थेचे आपल्याला पुन्हा 2 भागांमध्ये विभाजन करता येते. पहिली अवस्था आहे 21 ते 40. या वयोगटाला आरंभिक प्रौढावस्था असे म्हणतात, कारण 21 वर्षानंतर 21व्या वर्षी प्रौढत्वाला सुरुवात होते. व्यक्तीमध्ये प्रौढत्व येतं. व्यक्तींच्या विचारांमध्ये कुठेतरी स्थिरता येते. मनाचा चंचलपणा कमी होतो. एखादा निर्णय घ्यायला व्यक्ती समर्थ होते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, आणि म्हणून याला प्रौढावस्था असे म्हटले जाते. ही जी आरंभिक प्रौढावस्था असते ती कुठपर्यंत असते? वयाच्या 40व्या वर्षापर्यंत. आणि नंतरचा जो 40 ते 60 वर्षाचा काळ असतो त्याला म्हणतात मध्य प्रौढावस्था किंवा प्रौढावस्थेचा मधला काळ. 40 ते 60 वर्षामध्ये व्यक्तीचं म्हणजे म्हणजे 21 ते 40 या वयोगटामध्ये म्हणजे पूर्व किंवा आरंभिक किंवा पूर्व प्रौढावस्थामध्ये व्यक्तीच्या कुटुंबाची स्थापना होते. 21 वर्षानंतर मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांचं लग्न होतं, त्यांच्या कुटुंबाची स्थापना होते, मुलांचा जन्म होतो आणि मुलांचा संगोपनाचा काळ हा साधारणपणे चालू राहतो. याचा जर आपण वर्षांमध्ये विचार केला तर हा साधारण 20 वर्षाचा काळ असतो. आणि या पिरियडमध्ये म्हणजे या वयामध्ये किंवा या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये लग्न, मुलांचे जन्म, मुलांचं संगोपन म्हणजे साधारणपणे मुलं उच्च शिक्षणाला जाण्यापर्यंतचा काळ हा साधारणपणे समजला जातो आणि म्हणून याला आरंभिक प्रौढावस्था असे म्हणतात. यानंतर 40 ते 60 वर्ष वयाचा जो पिरियड असतो त्याला मध्य प्रौढावस्था म्हणतात. या अवस्थेमध्ये मुलांचे काय म्हणतात आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना नोकरी मिळणे, त्यांच्यासाठी उद्योगाची स्थापना करणे, मुली असेल तर त्यांच्यासाठी मुलं पाहणे, योग्य स्थळं पाहणे, त्याची लग्न करणे, मुलांचे लग्न करणे आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी जी काही पालकांकडनं मदत लागत असते ती मदत या 20 ते 60 वर्षाच्या काळामध्ये केली जाते. प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या क्षेत्रातला असतो. यातले काही नोकरी करणारे असतात तर काही व्यवसाय करणारे असतात. नोकरी करणारे असतात ते वयाच्या 60 वर्षानंतर रिटायरमेंट ज्याला म्हणतो, निवृत्ती म्हणतो, ती निवृत्ती होते. परंतु एखादे व्यक्ती उद्योग करणारा असेल तर मात्र त्याला 60 वर्षानंतरही जर तो शारीरिक दृष्टिकोनातून फिट असेल किंवा तो शारीरिक दृष्टिकोनातून बलवान असेल किंवा प्रबळ असेल तर तो 60 वर्षानंतरही आपल्या उद्योगाकडे लक्ष देऊ शकतो. आणि नंतर जेव्हा त्याला असं वाटते की आता माझ्या मुलांना उद्योगाची जी काही हे आहे काय म्हणतात उद्योगाचा जो काही पुढची जी कमान आहे ती जर आपल्याला त्याच्या हातात देता येईल अशा पद्धतीचा जोपर्यंत त्याला विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत तो आपल्या उद्योगाची कास त्या मुलाच्या हातात देत नाही किंवा पुढचं जे काही कार्य आहे ते मुलांवर तो एकदम सोपवत नाही. तर 40 ते 60 वर्षाच्या दरम्यान तो आपल्या मुलांना या कामासाठी, या उद्योगासाठी पूर्णपणे शारीरिक मानसिक दृष्टिकोनातून उद्योगातले जे काही बारकावे असतील त्या सगळ्या बारकाव्यांचं त्याला काय देतो, अप्रत्यक्षपणे ट्रेनिंग देतो, प्रशिक्षण देतो. आणि या प्रशिक्षणानंतर जेव्हा त्याला असा विश्वास वाटतो की आता माझा मुलगा आपल्या उद्योगाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो, तेव्हाच तो काय करतो, आपल्या मुलांना उद्योगाची धुरा सांभाळायला देतो आणि त्यातून तो निवृत्त होतो. निवृत्तीनंतर साधारणपणे नोकरी करणारा निवृत्त असेल तर तो दुसऱ्या दिवशीपासून त्या कामाला जातच नाही. परंतु उद्योगामध्ये मात्र ही निवृत्ती अगदी पूर्णपणे तटस्थ अशी होत नाही. तो हळूहळू आपल्या उद्योगाचा कारभार मुलांकडे सोपवतो, पण कुठेतरी तो अप्रत्यक्षरित्या त्यावर काय ठेवतो, नजर ठेवतो. आणि त्याच्यामुळे अशा 21 ते 60 वर्षाच्या या ज्या 40 वर्षाचा कालखंड आहे या कालखंडामध्ये माणसाला आपल्या
स्वतःचे लग्न, स्वतः पायावर उभं राहणं, आपले लग्न, त्याच्यानंतर स्वतःचा संसार थाटणं, स्वतःचं कुटुंब स्थापणं, त्या कुटुंबातील सदस्यांचं पालनपोषण करणं आणि पालक म्हणून त्यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा साधारणपणे हा कालावधी समजला जातो. आरंभिक प्रौढावस्थेमध्ये विवाहित स्त्रियांचे मातृत्व, त्यानंतर बालसंगोपन इत्यादी जबाबदारीनुसार शरीराअंतर्गत काही निश्चित बदल होत असतात आहे ना. म्हणजे स्त्रियांचं लग्न झाल्यानंतर त्यांना म्हणजे गर्भधारणा होते, नंतर मुलाचा जन्मानंतर तिला मातृत्व प्राप्त होतं, मातृत्व प्राप्त झाल्यानंतर त्या मुलाचं तिला संगोपन करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारे स्त्रियांमध्ये साधारणपणे या स्थितीमध्ये बदल होत असतात. ते आरंभिक प्रौढावस्थेपासून होणारे बदल हे मध्य प्रौढावस्थेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसून येतात आणि या जबाबदारीनुसार तिच्या शरीरामध्ये पण काही निश्चित असे बदल होताना दिसतात. संभाव्य मातृत्वाच्या स्थितीमध्ये गर्भाशयामधील बालकाची होणारी वाढ, नंतर बालकांचा जन्म आहे ना. म्हणजे आधी गर्भधारणा, गर्भामध्ये बालकाचा योग्य प्रकारे वाढ आणि विकास होत आहे की नाही याची काळजी कोणाला घ्यावी लागते? त्या स्त्रीला घ्यावी लागते. त्यासाठी तिला आपलं आहार आणि आरोग्य याकडे लक्ष द्यावं लागतं. नंतर बालकाचा जन्म झाल्यानंतर जन्मोत्तर अवस्थेतील बालकांच्या पोषणासाठी दुधाची आपल्या स्तनांमध्ये निर्मिती करणं किंवा आपल्या बालकासाठी साधारणपणे 6 ते 1 वर्षापर्यंतचा जो आहार आहे तो आहार तयार करण्याच्या दृष्टिकोनातून स्त्रीला स्वतःला आहारामध्ये काही वेगवेगळे बदल करावे लागतात. त्या दृष्टिकोनातून तिला ते पदार्थ आवडो किंवा न आवडो, परंतु ती आपल्या बालकासाठी हे सगळं करण्यासाठी ती तयार होत असते. म्हणजे हा जो प्रौढत्वपणा आहे किंवा हा जो प्रौढपणा आहे तिला त्या अवस्थेपासून प्राप्त झालेला असतो. या संदर्भात स्त्रियांमधील शारीरिक परिवर्तनही अपरिहार्य असतात. म्हणजे यामध्ये जे काही बदल होतात तर ते बदल म्हणजे अपरिहार्य असतात. त्याच्यामध्ये आवडते किंवा आवड नावडला कुठल्याही प्रकारचं स्थान नसतं. हे बदल नैसर्गिक असतात आणि त्याच्यामुळे हे नैसर्गिक बदल त्याच्यामध्ये होतात. पुरुषांच्या संदर्भात मात्र तसे फारसे बदल संभवत नाही. मध्य प्रौढावस्थेत देखील लिंगानुसार आपल्याला भेद आढळतो. मध्य प्रौढावस्थेमध्ये स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला दिसते की तिला रजोनिवृत्तीचा कालखंड असे म्हटले जाते. या टप्प्यांमध्ये स्त्रियांना अनुभवावा लागतो. हा काळ त्या स्त्रियांना टप्प्याटप्प्यांमध्ये अनुभवावा लागतो. याच्यामध्ये आपल्याला व्यक्तिशः भिन्नता दिसून येते. काही स्त्रियांचा 45व्या वर्षी हा काल येतो, काही स्त्रियांच्या जीवनामध्ये 50 वर्ष येतो आणि काही स्त्रिया अशा असतात की ज्यांच्यामध्ये 50च्या नंतरसुद्धा काय म्हणतात पिरियड प्रॉब्लेम येताना दिसून येतो. विद्यार्थी मैत्रिणी, तुम्हाला वाटेल की रजोनिवृत्ती म्हणजे काय? तर रजोनिवृत्ती म्हणजे पिरियड प्रॉब्लेम बंद होणं, याला म्हणतात रजोनिवृत्तीचा काळ. तर हा काळ व्यक्तिशः आपल्याला याच्यामध्ये भिन्नता दिसते. थोडासा हा काळ अनुवंशिकतेवर अवलंबून असतो. ज्या स्त्रियांचा हा जो रजोनिवृत्तीचा काळ आहे, पिरियड प्रॉब्लेम बंद होण्याचा काळ आहे, काही स्त्रियांचा लवकर असतो आणि ज्या स्त्रियांचा हा पिरियड लवकर बंद होतो अशा स्त्रियांच्या मुलींचाही हा पिरियड लवकर बंद होण्याची शक्यता जास्त असते असं सर्वसाधारणपणे दिसून येतं. आणि त्याचा संबंध आपल्या मीन्स की त्या स्त्रियांच्या अंतःस्रावामधील परिवर्तनामुळे या वयोगटामध्ये होत असतो आणि त्याच्यामुळे स्त्रियांमध्ये फार वेगळ्या प्रकारचे लाक्षणिक असे बदल दिसून येतात. म्हणजे नैसर्गिक अवस्थेमध्ये बदल होतो, त्याचे काही परिणाम तिच्या शारीरिक अवयवांवर होताना दिसून येतात आणि सगळ्यात जास्त बदल हे तिच्या मानसिक स्थितीत होतात. मानसिक आरोग्यावर या रजोनिवृत्तीच्या काळाचा सर्वात जास्त परिणाम स्त्रियांमध्ये होताना दिसून येतो. हे जे अंतःस्राव असतात हे जोपर्यंत सेट होत नाही किंवा त्यांची जी काय म्हणतात लेवल म्हणतात आहे ना, पातळी आहे, ती जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत तिच्यामध्ये अनेक प्रकारचे मानसिक बदल होताना दिसून येतात. काही स्त्रियांना भीती वाटते, काही स्त्रियांना असुरक्षित वाटतं आहे की नाही. काही स्त्रिया चिडचिड्या होतात, काही स्त्रियांना राग येतो, काही स्त्रियांचं BP वाढतं, कधी कधी काही स्त्रियांमध्ये अचानकच मधुमेहाची लक्षणे दिसून येतात आणि त्याच्यामुळे या सर्वांचा संबंध त्या रजोनिवृत्तीच्या काळाशी असतो आणि त्यामुळे तिच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल या मध्य प्रौढावस्थेमध्ये दिसून येतात. पण पुरुषांच्या बाबतीत मात्र असे कुठल्याही प्रकारचे बदल आपल्याला दिसून येत नाही.